बाजारपेठेकडे आकर्षित झालेल्या गुगल आणि फेसबुक यांसारख्या जागतिक तंत्रज्ञानाकडून एमएनसीकडून मोठ्या उत्पादक कंपन्यांकडून थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढल्याने भारतातील मजबूत एफडीआय प्रवाहाला चालना मिळाली आहे। खासगी उपभोग आणि गुंतवणुकीतील मजबूत वाढीमुळे S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सने अलीकडील अध्ययनात म्हटले होते की 2022 पर्यंत भारताचा जीडीपी हा यूके आणि फ्रान्सच्या जीडीपी पेक्षा मोठा झाला होता। 2024 ते 80 पर्यंत सरासरी भारताचा जीडीपी हा 6.5 राहणार। या शतकाच्या अखेरीस भारत जगातील सर्वात मोठी महासत्ता ठरेल असंही ठरणार आहे। 2080 नंतर भारताचा जीडीपी हा चीन आणि अमेरिकेपेक्षा जास्त असेल असा अंदाज सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चने आपल्या ताज्या वर्ल्ड इकॉनॉमिक्स अँड लीग टेबल रिपोर्ट मध्ये दर्शवला आहे। भारत हा जपान आणि जर्मनीला मागे टाकून मोठी अर्थव्यवस्था बनेल असं या अहवालात सांगण्यात आलं आहे। दारिद्र्य कमी करणे, असमानता, मानवी भांडवल, पायाभूत सुविधांचा विस्तार तसेच पर्यावरणाशी संबंधित आव्हानांवर भारताला उपाय शोधावे लागतील असं या अभ्यासात म्हटले आहे। IMFच्या नवीनतम अध्ययनात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत असलेल्या मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी भारत एक आहे आणि खरं तर या टप्प्यावर भारत जगातील वाढीचे इंजिन आहे। भारताच्या कडक आर्थिक धोरण आणि ऊर्जा संघटनाने टोल घेतला आहे। 10 वर्षापूर्वी भारताची अर्थव्यवस्था अतिघाईस झाली होती। परदेशात भारतीय व्यापारी उद्योगांना फारसे महत्त्व दिले जात नव्हते। नरेंद्र मोदींनी पंतप्रधानाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अतिघाईस आलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कामे सुरू केली। कमकुवत बाजूंचा विचार न करता देशाची आर्थिक व्यवस्था सशक्त करण्यासाठी प्रयत्न केले। पायाभूत सुविधांचा विस्तार केला आणि त्यामुळे आपली अर्थव्यवस्था जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली होती। मोदी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर आपली अर्थव्यवस्था आज